मसाजोग येथील अवादा पवनचक्कीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना 2 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराड विरुद्ध 11 डिसेंबर रोजी केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ह्याच वाल्मिक कराडनं 31 डिसेंबरला आपलं आत्मसमर्पण करत पुण्याच्या CID ऑफिसला शरण गेले. मात्र 31 डिसेंबरला वाल्मिक कराडला केजच्या जिल्हा न्यायालयामध्ये मध्यरात्री हजर करण्यात आलं. दोनही वकिलांच्या युक्तिवादाच्या दरम्यान वाल्मिक कराडला 14 दिवसाची म्हणजेच CID पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आणि या 14 दिवसाच्या CID पोलीस कोठडीमध्ये वाल्मिक कराडला बीड शहरच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं. मात्र त्यांचा आज युक्तिवाद सुरू असताना बघू शकतो की वाल्मिक कराडला ज्यावेळेस 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, मात्र त्या 14 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये बीड शहरला ठेवण्यात आलं. आणि आज 14 जानेवारी आहे, पोलीस कोठडी संपत आहे. आणि त्याच अनुषंगानं वाल्मिक कराडला बीड शहर पोलीस ठाण्यामधनं केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. मात्र आपण बघू शकतो की त्याच्या अगोदर वाल्मिक कराडला केज पोलीस ठाण्यामध्ये हजर करून तपासी अधिकारी जे की अनिल गुजर आहेत त्यांच्या तपास करणार आहेत किंवा चौकशी करणार आहेत. आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराडला केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळते का न्यायालयीन कोठडी मिळते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आज वाल्मिक कराडची 14 दिवसाची पोलीस कोठडी संपते आणि त्याच्या अगोदर वाल्मिक कराडला केजच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा युक्तिवाद होऊन दोनही वकिलांच्या युक्तिवादामध्ये नेमकी काय घडतंय आणि वाल्मिक कराडला नेमकी पोलीस कोठडी मिळते की नक्की न्यायालयीन कोठडी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र 14 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये हेच ते बीड शहरचं पोलीस ठाणं आहे आणि याच पोलीस स्टेशनमध्ये 14 दिवस जे आहेत आपले वाल्मिक कराडनं पोलीस कोठडीमध्ये काढलेले आहेत. धक्कादायक खुलासे देखील समोर आले होते. मात्र आज पोलीस कोठडी संपण्याच्या अगोदर वाल्मिक कराडची देखील चौकशी करून तात्काळ त्याला केजच्या न्यायालयामध्ये हजर करून नेमकी पोलीस कोठडी मिळते का नेमकी न्यायालयीन कोठडी मिळते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र वाल्मिक कराडला आज बीड शहर पोलीस ठाण्यामधनं केजच्या दिशेने रवाना करण्यात आलेला आहे. मुंबई तक योगेश काशीद, बीड.